नमस्कार. संवाद संवाद नेहमी माणसं जोडण्याचं काम करतो. संवाद साधल्यानं मनं स्वच्छ होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. म्हणजे संवाद प्रगतीच्या मार्गावर नेऊन ठेवतो. संवाद यशाची सुरुवात करून देतो. संवाद शत्रूलाही आपलंसं करतो. संवाद विरोधकाचा विरोध मावळून टाकतो. संवादामध्ये एवढी शक्ती आहे. म्हणून संवाद हे शस्त्र नाही किंवा अस्त्र नाही. संवाद प्रेमाचा धागा आहे, जो माणसं जोडतो आणि बांधून ठेवतो. म्हणूनच मूल शालेय स्तरावरचं असो किंवा कॉलेजची तरुण मुलं असोत, त्यांना जेव्हा बोलायचं असतं, त्यांना जेव्हा व्यक्त व्हायचं असतं, त्यांना जेव्हा मोकळं व्हायचं असतं, तेव्हा शिक्षक, पालक किंवा समाजातील वरिष्ठ उच्चपदस्थांनी मुलांच्या समोर गेलं पाहिजे. त्यांना व्यक्त होऊ दिलं पाहिजे. त्यांना त्यांचे प्रश्न विचारू दिले पाहिजेत. बोलताना ते कदाचित टिपेच्या स्वरात बोलतील. प्रश्न विचारताना त्यांचा स्वर आक्रमक असेल. व्यक्त होताना त्यांची देहबोली उर्मट, उद्धट, अतिरेकी वाटेल. आपण ते थोडं सहन करावं. ते थोडं सहन करून कमालीच्या संयमाने, शांततेनं ऐकून घेतलं पाहिजे. ऐकत राहिलं पाहिजे. यातून काय घडतं, तर समोरचा आपोआप शांत होत जातो. तो कितीही आक्रमक असला तरी तो नरमतो. आपण चुकतोय किंवा चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होतोय याची त्याला जाणीव होते. मग तो एकटा असेल किंवा त्याच्यासोबत मोठा समूह असेल. शस्त्राशिवाय, अस्त्राशिवाय ते शांत होत जातात. आणि मग तिथून आपण संवादाला सुरुवात केली की आपण जिंकत जातो. आपण यशस्वी होतो. निसर्गप्रेमी तर संवाद पशु, पक्षी, प्राणी यांच्याशीही साधतात. एवढंच नव्हे तर वृक्ष, लता, वेलींशीही संवाद साधल्यानं आत्मिक समाधान मिळतं. म्हणूनच संवाद हवा आहे. संवाद गरजेचा आहे. कारण संवाद मन जोडतो, संवाद हृदय जोडतो आणि कठोर हृदयालाही संवाद पाझर फोडतो. म्हणून संवाद साधूया. संवाद साधल्यानं मार्ग मोकळे होतात आणि यश मिळत जातं. आपण सर्वजण प्रगतीच्या वाटेवर राहतो. संवाद साधला पाहिजे. आयुष्यात संवाद हवा आहे. नमस्कार. धन्यवाद.